बऱ्याच वेळेस पोह्याचा चिवडा केल्यानंतर खायला तो एकदम मस्त कुरकुरीत लागतो, पण काही दिवसांनी तो नरम पडतो. तर असं होऊ नये यासाठी पोहे कशा पद्धतीने भाजून घ्यायचे, चिवडा करताना कोणती काळजी घ्यायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण दिवाळी फराळातील खमंग, साधा, सोपा असा पोह्याचा चिवडा करणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो हे कागदी पोहे घेतले आहेत. तर हे पोहे एकदम पातळ असतात आणि आकाराने थोडेसे मोठे असतात. तुम्हाला हातावर घेऊन दाखवते. आणि शक्यतो हेच पोहे चिवडा करण्यासाठी घ्या, कारण या पोह्याचा चिवडा अतिशय खायला खमंग व कुरकुरीत लागतो. तर हे पोहे आता मी निवडून घेतलेत. आपण चाळून घेऊया. चाळून घेतल्यामुळे जी बारीक चुरी असते ती निघून जाते. तर आता इथे मी हे पोहे चाळून घेतले आहेत आणि ही जी चुरी आहे ती खाली पडलेली आहे. अशाच पद्धतीने सगळे पोहे चाळून घ्यायचेत. या चिवड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत. अर्धी वाटी डाळवं म्हणजेच डाळं घेतलं आहे. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. तर खोबरं कट करण्याच्या आधी अर्धा तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे त्याचे काप करायला सोपं जातं. अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त कढीपत्ता घेतला आहे आणि 12 ते 14 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. आणि अर्धी वाटीला थोडेसे कमी काजू घेतलेत. याशिवाय लागणार आहे 1 टेबलस्पून धणेपूड, 1 छोटा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून पिठी साखर आणि 1 छोटा चमचा हळद घेतली आहे आणि थोडासा आपल्याला हिंग लागणार आहे. सर्वात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये पोहे आधी घालायचे आणि मग गॅस सुरू करायचा, कारण कढई जास्त तापलेली असेल आणि त्यामध्ये तुम्ही पोहे घातले तर लगेच ते आकसतात. त्यामुळे आधी पोहे घालून मग गॅस सुरू करायचा. आणि मी अगदी 2 चिमूट यामध्ये मीठ घातले. मीठ घातल्यामुळे हे पोहे जास्त आकसत नाहीत, म्हणजे आकाराने कमी होत नाहीत. आता मंद गॅसवर याला चमच्याने असं सतत हलवायचं आहे. मी आधी उलथणं घेतलं होतं, पण झाऱ्याने भाजायला सोपं जातं. हाताने याला असं खालीवर करून घ्यायचं किंवा एखादा चमचा आणखी घ्यायचा आणि दोन्ही चमच्याने त्याला हलवायचं. तर आपले हे पोहे आता इथे भाजून झालेले आहेत. हातावर घेऊन बघायचे. याचा चुरा होतोय, म्हणजे कुरकुरीत झालेले आहेत. काढून घ्यायचेत आणि सगळे अशाच पद्धतीने आता भाजून घेऊया. पोहे घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं. मंद गॅसवर त्याला चमच्याने हलवत भाजून घ्यायचं. तर इथे मी सगळे अशा पद्धतीने पोहे भाजून घेतलेत. गॅसवर मी आता एका कढईमध्ये 1.5 वाटी तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे तळून घ्यायचेत. तर शेंगदाणे तळल्या गेले की थोडेसे फुलतात आणि त्याला असे थोडेसे तडे जातात. तर असा तडतड आवाज यायला सुरुवात झाली आहे. याचं साल निघून आतला भाग दिसायला सुरुवात झाली आहे. तर हे काढून घेऊया. फार वेळ याला कढईत ठेवायचं नाही, नाहीतर जास्त तळल्या गेले तर मग ते कडवट लागतात. आता मी यामध्ये खोबरं घातलं आहे. चमच्याने सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवा. तर हे आता इथे तळून झालेलं आहे. लगेच त्याचा रंग बदलतो. काढून घेऊया. आता मी डाळवं घातले आहेत. तर हे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे हे पण जास्त तळायची किंवा भाजायची गरज नाही. थोडंसं झाऱ्याने खालीवर करून घ्यायचं आहे आणि लगेच काढून घेऊया. आता काजू पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत. हलकासा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचेत. बेदाणे आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही चिवड्यात घालू शकता. तर आता हे झालेले आहेत. कढीपत्ता घालूया. तर कढीपत्ता छान कुरकुरीत होणं खूप गरजेचं आहे, कारण हा जर कच्चा राहिला म्हणजे ओलसर राहिला तर मग चिवडा नरम पडतो. तर शेवटपर्यंत चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी हा कढीपत्ता पण छान कुरकुरीत करून घ्यायचा आहे. याला उलटसुलट करून घ्यायचं आणि हाताने असं याला चुरून बघायचं. तर आता हा व्यवस्थित तळल्या गेला आहे, एकदम क्रिस्पी झाला आहे.
यातलं आता अर्धी वाटी तेल मी काढून घेतलं आहे, कारण एवढं तेल लागणार नाही. आणि मिरची घालायची आहे. आधीच जर आपण कमी तेल घातलं असतं तर मग शेंगदाणे आणि इतर साहित्य व्यवस्थित तळल्या जात नाही. मिरचीसुद्धा जर तुम्ही कमी तळली, कुरकुरीत झाली नाही, तर यामुळे सुद्धा चिवडा नरम पडतो. त्यामुळे ही सुद्धा कुरकुरीत होणं गरजेचं आहे. आणि मिरची तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घाला. माझी मिरची बऱ्यापैकी तिखट आहे, पण मिरची छान तिखट असली की चिवडा खायला खमंग लागतो. इथे आता मिरची तळून झालेली आहे, मस्त क्रिस्पी झाली आहे. 1 चमचा जिरे घालूया. आणि जिरे छान फुलले की मग अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. गॅस मी आता बंद केला आहे आणि गॅस बंद करूनच हिंग घातला आहे. 1 चमचा हळद घालूया. हळद प्रमाणात असली की चिवड्याला रंग छान येतो आणि रंगाला छान दिसला की मग आपल्याला खायला पण तो छानच लागतो. हे आता भाजून घेतलेले पोहे मी एका परातीत काढून घेतलेत. यामध्ये शेंगदाणे घालायचेत, डाळवं, तळलेलं खोबरं, काजू, कढीपत्ता आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी आपण हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि हळदीची फोडणी करून घेतली होती ती पण यावर घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला याचा रंग फिक्का वाटेल, पण जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसा याला रंग खूप छान येतो. आता सुके मसाले घालायचेत. धणे जिरे पूड, काळं मीठ, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर पोहे भाजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पिठी साखर घालूया आणि अलगद हाताने मी आता हे सगळं मिक्स करून घेते. तर फार जोर देऊन याला मिक्स करायचं नाही, कारण फार जर आपण भराभर मिक्स केलं तर पोह्याचा चुरा होण्याची शक्यता असते. तर आता मस्त असं हे सगळं एकत्र झालं आहे आणि चिवड्याला रंग पण खूप सुरेख आला आहे. पूर्ण थंड झाल्यावर याला एखाद्या एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं. संपेपर्यंत, म्हणजे अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवला तरी हा तसाच कुरकुरीत राहतो. तुम्ही जर गरम चिवडा बरणीत भरला तर मग तो नरम पडतो. तसा पोह्याचा चिवडा करायला खूप साधा सोपा आहे आणि खायलासुद्धा एकदम मस्त खमंग लागतो. कधीही भूक लागली की आपण पटकन घेऊन खाऊ शकतो. फक्त करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पोहे घेताना कागदी पोहेच घ्या आणि त्याला चाळून व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. पोहे भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला आणि मंद गॅसवर पोहे भाजून घ्या. तळताना सगळे जिन्नस व्यवस्थित तळून घ्या. खास करून कढीपत्ता आणि हिरवी मिरची एकदम क्रिस्पी झाली पाहिजे, कुरकुरीत झाली पाहिजे, तरच चिवडा पण छान कुरकुरीत होतो. आणि चिवडा केल्यानंतर पूर्ण थंड झाल्यावरच तो एखाद्या बरणीत भरून ठेवा, म्हणजे संपेपर्यंत मी आधी सांगितल्याप्रमाणे मस्त खायला कुरकुरीत लागतो. तर आजची ही चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.